शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग. राज्यशास्त्र विभागाच्या या PPT आणि व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आज सिरीज क्रमांक 6. आजचा विषय आपणासमोर आम्ही मांडतो तो म्हणजे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य. ऐतिहासिक वाटचालीमध्ये आपण विविध प्रकारचे टप्पे भारतीय राज्यघटनेचे पाहिले. आजच्या व्याख्यानामध्ये, आजच्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये मी डॉक्टर विश्वनाथ महादेव आवड आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि विषयाला प्रामुख्याने सुरुवात करतो. आपला आजचा विषय असेल तो म्हणजे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य. संविधानाची ठळक वैशिष्ट्य पाहताना आपल्याला महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा या ठिकाणी विचार करावा लागेल. द सायलेंट फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. पहिलं वैशिष्ट्य सांगता येतं ते म्हणजे भारताची राज्यघटना लिखित आणि विस्तृत राज्यघटना आहे. या राज्यघटनेला जगातल्या सगळ्यात मोठी राज्यघटना असं म्हटलं जातं. 395 कलमं आणि 9 परिशिष्ट ही सुरुवातीच्या राज्यघटनेमध्ये होती. हळूहळू गेल्या वार्षिक अनेक वर्षाच्या वाटचालीमध्ये या देशाच्या घटनेमध्ये काही कलमांचा समावेश झाला आहे. सध्या 451 कलमं, 12 परिशिष्ट आहेत. भारतीय राज्यघटना लिखित आहे. जशी अमेरिकेची राज्यघटना लिखित आहे तशी भारतीय राज्यघटना पण लिखित आहे. पण अमेरिकन राज्यघटना ही विस्तृत नाही. अमेरिकन राज्यघटना फक्त 10 ते 12 पानांची आहे. छोटी घटना आहे ती. इंग्लंडची राज्यघटना अलिखित आहे. भारतीय राज्यघटना लिखित पण आहे आणि ती विस्तृत राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटना विस्तृत होण्याचं कारण म्हणजे भारतीय राज्यघटनेत सर्व बाबी या लिखित स्वरूपामध्ये ठेवलेल्या आहेत. राष्ट्रपतीपासून पंतप्रधानापर्यंत, अगदी ग्रामपंचायतीपासून ते केंद्रीय कायदेमंडळापर्यंत, म्हणजे सर्व बाबी, साध्या साध्या गोष्टी भारतीय राज्यघटनेमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला सांगावं लागतं भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये की भारतीय राज्यघटना ही फक्त लिखित नाही तर ती विस्तृती आहे. जगातली सगळ्यात मोठी राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेकडं आणि ती लिखित घटना म्हणून आपणाला या ठिकाणी पाहावं लागतं. पुढचं भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत अधिकार. राज्यघटनेच्या कलम 12 ते 32 मध्ये या देशातल्या सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार बहाल केलेले आहेत. अमेरिकन राज्यघटनेनं त्या देशातल्या नागरिकांना मूलभूत अधिकार बहाल करताना विशेषतः गुलाम आणि स्त्रिया यांना जवळपास 1920 नंतर ते अधिकार दिलेले आहेत. पण भारतीय राज्यघटनेनं मूलभूत अधिकार हे सुरुवातीला पहिल्यापासून, अगदी पहिल्या दिवसापासून मूलभूत अधिकार दिलेले दिसतात. मग तो समतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, पिळवणुकीविरुद्धचा अधिकार आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार आहे, घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार आहे. आणि केवळ अधिकार दिले नाहीत तर त्या अधिकारांना न्यायिक अधिकार असं म्हटलं जातं की ज्या अधिकारांच्या बाबतीमध्ये जर शासनानं काही त्याच्यावर गदा आणली, त्याच्यावर काही बंधनं आणली तर त्या अधिकाराच्या माध्यमातून आपल्याला न्यायालयात दाद मागता येते. त्यामुळं मूलभूत अधिकार हे भारतीय राज्यघटनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला सांगावं लागतं. दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगावं लागेल तो म्हणजे भारतीय राज्यघटनेत न्यायालयीन स्वतंत्रता दिलेली आहे. न्यायालयाला स्वतंत्र अशा पद्धतीनं कामकाज करता येतं. शासनाचे 3 विभाग स्वतंत्र मानलेले आहेत. कायदेमंडळ कायदे करण्याचं काम करेल, कार्यकारी मंडळ अंमलबजावणी करण्याचं काम करेल आणि न्यायालय ही न्यायदान करण्याचं काम करतील. आणि त्याची एकेरी स्वरूपाची रचना आहे. म्हणजे भारतात सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि मग दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाची न्यायालय त्या ठिकाणी आहेत. पण एकेरी स्वरूपाची रचना आहे. आणि न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार देऊन न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या, त्यांच्या बढत्या, त्यांचं वेतन ठरवण्यासाठी घटनात्मक तरतूद केलेली आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की तर न्यायालयीन स्वतंत्र ही भूमिका या ठिकाणी मान्य केलेली आहे. महत्त्वाचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगावं लागेल की भारतीय राज्यघटनेमध्ये एकेरी नागरिकत्व दिलेलं आहे. एकेरी नागरिकत्व म्हणजे काय? खरं तर भारतानं संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. अमेरिकेनं सुद्धा संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला आहे. पण अमेरिकन संघराज्यामध्ये अमेरिकन नागरिकाला 2 प्रकारचे नागरिकत्व असतात. म्हणजे अमेरिकन नागरिक हा अमेरिकेचा पण नागरिक असतो आणि तो ज्या घटक राज्यात राहतो त्या घटक राज्याचा पण नागरिक असतो. पण भारतात मात्र तसं केलेलं नाही. भारतीय नागरिकाला तो फक्त भारतीय म्हणून नागरिक दिलेला आहे. आणि हे भारतीय संघराज्याचं वैशिष्ट्य आपणाला या ठिकाणी सांगावं लागेल. भारतीय राज्यघटना
ही एकेरी नागरिकत्वाच्या माध्यमातून शोभून दिसते आणि ती भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य सांगताना या ठिकाणी सांगावं लागेल की भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र ही संकल्पना आपण मान्य केली आहे. म्हणजे नानाविध धर्म इथं आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत, अनेक बोलीभाषा आहेत, पण प्रत्येक धर्माचं स्वातंत्र्य अबाधित ठेवून प्रत्येक धर्मातल्या नागरिकांना अधिकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी भारतीय राज्यघटनेत तशी मूलभूत अधिकार तरतूद पण केलेली आहे की या देशातल्या या देशाचा कोणता धर्म नसेल, पण या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा धर्म सांभाळण्याचा, धर्म गाण्याचा, धर्म जपण्याचा आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार असेल. पण धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना तो दुसऱ्या धर्माच्या आड येणार नाही याच्यासाठी काही बंधनं प्रामुख्यानं घातलेली आहेत. पण धर्मनिरपेक्ष हे तत्त्व भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलेलं आपल्याला सांगावं लागतं. आणखीन एक महत्त्वाचं तरतूद वैशिष्ट्य या ठिकाणी सांगावं लागेल ते म्हणजे भारतीय राज्यघटना ही अंशतः परिदृढ आहे आणि अंशतः परिवर्तनीय आहे. म्हणजे काय तर ती काही प्रमाणात ताठर आहे आणि काही प्रमाणात लवचिक आहे. अमेरिकन संघराज्यात किंवा अमेरिकन राज्यघटना ही अतिशय ताठर आहे आणि इंग्लंडची राज्यघटना ही अतिशय लवचिक आहे. पण भारतीय राज्यघटना काही प्रमाणात ताठर आणि काही प्रमाणात परिवर्तनीय आहे किंवा लवचिक आहे. आम्ही घटना दुरुस्तीच्या पद्धतीमध्ये आम्ही स्वीकारताना असं स्वीकारलं की काही आवश्यक कायदे चांगल्या बहुमतानं म्हणजे ती 2/3 बहुमतानं मंजूर केले जातात आणि काही कायदे अगदी साध्या बहुमतानं दुरुस्त केले जातात. म्हणजे आमची राज्यघटना अमेरिकेप्रमाणे टोकाची पण परिदृढ नाही किंवा ताठर नाही आणि अगदी इंग्लंडप्रमाणे सुद्धा परिवर्तनीय नाही. आम्ही काही प्रमाणात परिदृढ आणि काही प्रमाणात ताठर काही प्रमाणात लवचिक अशा पद्धतीनं समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मूलभूत अधिकार नागरिकांना दिले, न्यायालयीन स्वतंत्रता, एकेरी नागरिकत्व, धर्मनिरपेक्ष राष्ट्र आणि अंशतः परिदृढ अंशतः परिवर्तनीय असलेली राज्यघटना ही वैशिष्ट्याच्या माध्यमातून आपल्याला सांगावं लागते. भारतीय राज्यघटनेनं आणखीन एक महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा समावेश आपल्याला या ठिकाणी करावा लागतो तो म्हणजे अल्पसंख्याकांना संरक्षण दिलं आहे. बहुसंख्याकांची शासन पद्धती ही अल्पसंख्याकांवर अन्याय करणारी ठरते. भारताचा इतिहास किंवा पाठीमागच्या काळातल्या अनेक घटना आपल्याला माहिती आहेत. पण तिकडे जास्त न जाता घटनेमध्ये अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणजे काय केलं आहे, ज्या अनुसूचित जाती जमाती आहेत विशेषतः SC ST OBC यांना संरक्षण देण्याची भूमिका या ठिकाणी घटनेने घेतलेली आहे. त्यांच्यासाठी संसदेमध्ये काही राखीव जागा ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्या हक्कांचं रक्षण करण्याची भूमिका घेतलेली आहे. बहुसंख्यांच्या देशामध्ये अल्पसंख्याकांची गळचेपी होऊ नये म्हणून त्यांची भाषा, त्यांची लिपी, त्यांची संस्कृती, त्यांच्या रूढी परंपरा जतन करून ठेवण्याचा आणि त्याची जोपासना करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेनं दिलेला आहे. म्हणून भारतीय राज्यघटना ही विशेषत्वानं आपल्याला सांगावं लागेल ती म्हणजे ती अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करते. पुढचं वैशिष्ट्य सांगावं लागतं ते म्हणजे भारतात संसदीय शासन पद्धती आहे. ही संकल्पना जरी आम्ही इंग्लंडकडून घेतलेली असली तर भारत खऱ्या अर्थानं संसदीय शासन पद्धती ही प्रजासत्ताक शासन पद्धती असलेला देश आहे असं आपल्याला सांगावं लागतं. म्हणजे इथं प्रजेची सत्ता आहे. इंग्लंडचा राजा हा वंशपरंपरेने सत्तेवर येतो, तसं भारताचा राष्ट्रपती हा वंशपरंपरेने सत्तेवर येत नाही. तो निवडून येतो. मग तो प्रतिनिधींच्या माध्यमातून जरी निवडून येत असला तरी तो निवडून येतो, तो वंशपरंपरेनं सत्तेवर येत नाही. म्हणून भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य तो म्हणजे संसदीय शासन पद्धती आहे. राष्ट्रपती हा पंतप्रधानाच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं राज्यकारभार करतो आणि म्हणजे राष्ट्रपतीच्या सल्ल्यानं देशाचा कारभार चालतो. एकंदरीत संसदेची 2 सभागृह लोकसभा आणि राज्यसभा जे कायदे करण्याचं काम करतील, कार्यकारी मंडळ त्याच्यामध्ये पंतप्रधान मंत्रिमंडळ ते अंमलबजावणीचं काम करतील आणि न्यायालय न्यायदानाचं काम करतील. म्हणजे संसदीय शासन पद्धती हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगावं लागतं. भारताचा पंतप्रधान हा संसदेला जबाबदार असतो. जर लोकसभेनं अविश्वास ठराव व्यक्त केला तर पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे तो जबाबदार राहून काम करतो. याला जबाबदार शासन पद्धती असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. पुढचं वैशिष्ट्य सांगताना सांगावं लागेल तो म्हणजे भारत हा संघराज्य आहे. खरं तर भारत संघराज्य आहे नाही याच्याबद्दल अनेक मतमतांतर आहेत का तो राज्याचा संघ आहे, पण ते वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं की भारत हा संघराज्य आहे. ह्या संघराज्य शासन पद्धतीमध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी केलेली आहे आणि काही अधिकार दोघांना दिलेले आहेत.
म्हणजे केंद्राचे काही अधिकार, राज्याचे काही अधिकार, दोघांना मिळून काही अधिकार, ज्याला समवर्ती सूची म्हणतात, आणि जे राहिलेले अधिकार आहेत त्याला शेषाधिकार म्हणतात. म्हणजे अधिकारांची वाटणी आम्ही या संघराज्य शासन पद्धतीमध्ये केलेली आहे. आता अमेरिकन संघराज्याप्रमाणे भारतीय संघराज्य एवढं बळकट नाही, किंवा इंग्लंडच्या संघराज्याप्रमाणे की स्वित्झर्लंडच्या संघराज्याप्रमाणे एवढं बळकट नाही. आपल्याला तिथं प्रांतांना जास्त अधिकार दिलेत, म्हणजे घटक राज्यांना जास्त अधिकार दिलेत. पण भारतामध्ये केंद्राकर्षी पद्धतीतून निर्माण झालेलं संघराज्य असल्यामुळं अगोदर केंद्र सरकार निर्माण झालं आणि मग प्रशासनाच्या सोयीसाठी वेगवेगळ्या प्रकारची घटक राज्य निर्माण केलेली दिसतात. त्यामुळे भारत हा संघराज्याच्या दृष्टिकोनातून वैशिष्ट्य असलेले आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं. महत्त्वाचं वैशिष्ट्य या स्क्रीनवरला आपल्याला सांगावं लागेल ते म्हणजे भारतीय राज्यघटनेनं मूलभूत कर्तव्यांचाही समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे राज्यघटनेत केवळ मूलभूत हक्कच दिलेले आहेत असं नाही, तर नागरिकांना मूलभूत कर्तव्यसुद्धा सांभाळावी लागतील अशी भूमिका घेतलेली आहे. 1976ला 42व्या घटनादुरुस्तीने 10 कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत घातला. स्वर्णसिंग समितीनं या शिफारशी केलेल्या होत्या. हा खरं तर आणीबाणीचा कालखंड होता. याच कालखंडामध्ये या 42व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश घातलेला आहे. म्हणजे केवळ नागरिकांनी हक्कांच्या प्रती जागरूक न राहता आपल्या कर्तव्यांच्या बाबतीत सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत केलेला दिसतो. कर्तव्याच्या बाबतीमध्ये आपण सविस्तर पुढं चर्चा करणारच आहोत, पण भारतीय राज्यघटनेचं ते वैशिष्ट्य असलेलं आपल्याला सांगावं लागतं. पुढची वैशिष्ट्य सांगताना आपल्याला सांगावं लागेल भारतीय राज्यघटने मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला आहे, ज्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट असं म्हणतात. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व. राज्याचं धोरण कसं असावं, त्याला त्याची दिशा कशी असावी, याच्याबाबतची तत्व 36 ते 51 या कलमामध्ये घातलेली आहेत. मग त्याच्यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, परराष्ट्र धोरण आणि न्यायविषयक अशा तत्वांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. मग स्त्री पुरुष समान वेतन, समान कायदा, असे वेगवेगळे प्रकारचे तत्व त्याच्यात आहेत. राज्याचं धोरण आखत असताना त्या धोरणाला दिशा दाखवण्याचं काम भारतीय राज्यघटनेनं या ठिकाणी केलेलं आपल्याला मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून सांगावं लागेल. आयर्लंडच्या राज्यघटनेतून आपण ही तत्त्व प्रामुख्याने या ठिकाणी स्वीकारलेली या सांगावं लागतील. पुढचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगावं लागेल की भारतीय राज्यघटनेला उद्देशपत्रिका आहे, ज्याला सरनामा म्हणतात, आपण प्रिॲम्बल म्हणूया, किंवा भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका असं त्या ठिकाणी म्हटलं तर हरकत नाही. प्रस्तावना असंही म्हटलं जातं. कोणताही शब्द त्या ठिकाणी वापरू शकता. की भारतीय राज्यघटनेचा सार कशात आहे, तर फक्त सरनामा वाचला की सरनामा पाहिला तर आमच्या लक्षात येतं की आम्ही भारतीय जनतेपासून सुरू होणारा सरनामा 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी विचारपूर्वक ठरवित आहोत आणि ही घटना मान्य करून तिचा स्वीकार करीत आहोत, या वाक्याने हिचा शेवट होतो. मग ह्या सगळ्या सरनाम्यामध्ये भारतीय राज्यघटना सार काय आहे त्याचा हा या ठिकाणी येतो. पंडित नेहरूंची उद्देशपत्रिका तयार केली, तीच आम्ही घटनेच्या सरनाम्याच्या माध्यमातून स्वीकारली. त्यामुळं घटनेचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगावं लागेल की भारतीय राज्यघटनेला उद्देशपत्रिका आहे, ती सरनामा आहे, तो संपूर्ण घटनेचा सार सांगण्याचा प्रयत्न करतो. पुढचं वैशिष्ट्य ते म्हणजे कल्याणकारी राज्य आहे. लोकांच्या कल्याणाचे निर्णय घेणारं हे राज्य आहे आणि ते भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. मग ती समाजवादी धोरण असतील किंवा लोकांच्या हिताचे निर्णय असतील, जास्तीत जास्त लोकाभिमुख निर्णय घेण्याचं काम असेल, सर्वांगीण विकासासाठी निर्णय घेण्याचं काम असेल, जेणेकरून शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना, शासनाच्या विविध प्रकारच्या संकल्पना ह्या पोचल्या पाहिजेत. आणि तेच भारतीय राज्यघटनेचं उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य आपल्याला सांगावं लागतं. राज्यकरण हे केवळ काही ठराविक वर्गापुरतं अपेक्षित नाही, तर ते सगळ्यांच्या हिताचं झालं पाहिजे. ज्या राज्यामध्ये, ज्या देशामध्ये लोकांचं जास्तीत जास्त कल्याण साधलं जातं, तो देश किंवा ते राष्ट्र सगळ्यात जास्त विकसनशील आणि विकसित राष्ट्र असं समजलं जातं. त्यामुळे कल्याणकारी राज्याची जी संकल्पना जागतिक व्यासपीठावर मांडली गेली ती भारतीय राज्यघटनेत सुद्धा स्वीकारली गेलेली आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहे की जास्तीत जास्त लोकांचं कल्याण करण्याचा प्रयत्न, हित साधण्याचा प्रयत्न भारतीय राज्यघटनेनं केलेला आहे किंवा करण्याचा प्रयत्न करेल. पुढचं वैशिष्ट्य सांगावं लागतं ते म्हणजे भारत हे प्रजासत्ताक आहे. आपण पाठीमागच्या क्लिपमध्ये म्हणलं की भारत हे संसदीय प्रजासत्ताक आहे, केवळ संसदीय शासन पद्धती नाही, तर ही तर प्रजेची सत्ता आहे. इंग्लंड ही संसदीय शासन पद्धती आहे पण ते गणराज्य नाही, म्हणजे ते प्रजासत्ताक नाही. भारत मात्र प्रजासत्ताक आहे.
इथं प्रजेची सत्ता आहे. अंतिम सत्ता ही लोकांच्या हातात आहे, म्हणजे प्रजेच्या हातात आहे. दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत लोक आपल्याला पाहिजे त्या पक्षाला मतदान करतात आणि त्यांना निवडून देतात. त्यांच्या इच्छेनुसार मतदानामध्ये मतदान करतात. मतदानाच्या दिवशी आणि लोकसभेची निवड होते आणि मग तिथं ज्यांना बहुमत मिळतो तो पक्ष सत्तारूढ होतो. हा भारताच्या गेल्या 70 वर्षाच्या वाटचालीचा इतिहास आपल्याला माहिती आहे. इथं प्रजाची सत्ता आहे. इथं वंशपरंपरेनं कोणतंही पद असं नाही भारतात की तिथं वंशपरंपरेनं कोण सत्तेवर येतं. इथं सगळी सत्ता ही भारतीय जनतेच्या हातात दिली, म्हणजे प्रजेच्या हातात दिली. अगदी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातलं पहिलं वाक्यसुद्धा असंच आहे, आम्ही भारतीय जनता वी द पीपल ऑफ इंडिया, या वाक्यानं सुरुवात होते. म्हणजे आम्ही या देशाची सगळी सत्ता, अंतिम सत्ता ही जनतेच्या हाती दिलेली आहे. त्यामुळं प्रजासत्ताक राष्ट्र हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य सांगावं लागतं. पुढचं वैशिष्ट्य महत्त्वाचं सांगावं लागेल की भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय या 3 तत्वांना अतिशय महत्त्व दिलेलं आहे. जरी फ्रान्सच्या राज्यक्रांतीने ही लोकशाहीची 3 तत्व जगाला बहाल केलेली असली तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये या 3 तत्वांना अतिशय महत्त्व दिलेलं आहे. आपण सरनाम्यामध्ये याबद्दल सविस्तर बोलणारच आहोत. पुढील 2-3 PPTमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपण ते चर्चा करूच. पण या ठिकाणी सांगावं लागेल की स्वातंत्र्य, समता आणि न्याय ही जी त्रिसूत्री आहे, लोकशाहीची त्रिसूत्री आहे, ती त्रिसूत्री अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून ते भारतीय राज्यघटनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. मग स्वातंत्र्य राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रकारचं, समता त्याच पद्धतीची आणि न्याय त्याच पद्धतीचा. म्हणजे सगळ्या प्रकारे आम्ही या देशातल्या नागरिकांना ह्या 3 संकल्पना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगावं लागेल. आणखीन एक भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य सांगावं लागतं, ते म्हणजे प्रौढ मतदानाचा अधिकार. लोकशाही देशामध्ये मतदानाला अतिशय महत्त्व असतं. निवडणुकांना जसं महत्त्व, निवडणुका मतदानाशिवाय होऊ शकत नाही किंवा मतदानासाठी निवडणुका या झाल्या पाहिजेत, म्हणून प्रौढ मतदानाचा अधिकार या देशाच्या राज्यघटनेनं बहाल केलेला आहे. सुरुवातीला हा वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या भारतीय स्त्री पुरुषाला जात, धर्म, पंथ, भाषा, प्रादेशिकता, लिंग असा कोणताही भेदभाव न करता प्रौढ मतदानाचा अधिकार दिलेला होता. पण नंतर 1989 साली राजीव गांधींनी 51वी घटना दुरुस्ती केली आणि मतदानाचा अधिकार हा वयाच्या 21 वरून 18 वर्षावर आणला गेला. प्रामुख्यानं भारतीय नागरिक हा ज्याची 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत तो या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव असेल तर तो मतदान करू शकतो. यालाच प्रौढ मतदान म्हणतात. प्रजेची सत्ता हे जे वैशिष्ट्य आहे ना, ते वैशिष्ट्य पूर्णत्वाला जाण्यासाठी या देशातल्या नागरिकांना प्रौढ मतदानाचा अधिकार देणं अतिशय गरजेचं होतं आणि तो भारतीय नागरिकांना सुरुवातीच्या घटनेपासून, म्हणजे पहिल्या दिवशी, घटनेच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशीपासून या देशाच्या घटनेनं दिलेला आपल्याला सांगावं लागतो. भारतीय राज्यघटनेची विविध प्रकारची वैशिष्ट्य आजच्या या PPT व्हिडिओमध्ये आपणासमोर ठेवलेली आहेत. याच्याबद्दलची काही मतं आपली असतील किंवा कमेंट्स असतील तर आपण कळवू शकता. शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या वतीनं ही सिरीज अशीच पुढे चालू राहणार आहे. मी डॉक्टर विश्वनाथ आवड आपल्या सर्वांची या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. थँक्यू.